वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता. आणि या ठिकाणी आपण कोणता पाहत होतो? असणारा 14वा अध्याय कोणता? तर गुणत्रय विभाग योगो नाम. अशा प्रकारे सात्विक, राजसिक आणि तामसिक या गुणांच्या द्वारे काय ही संपूर्ण जी प्रकृती आहे आणि त्या प्रकृतीच्या अनुषंगाने काय या संपूर्ण विश्वामध्ये संसारामध्ये हा असणारा काय परमेश्वराचा अंश त्या ठिकाणी कशा मूल अज्ञानामुळे या ठिकाणी येऊन मोहाला प्राप्त होऊन सुख आणि दुःख अनुभवत असतो. म्हणजे अशा प्रकारे हे संपूर्ण जे आहे हे संपूर्ण सुख दुःख किंवा जे काय आपण अनुभवत आहोत याचं मूल कारण काय? तर मूल कारण म्हणजे स्वस्वरूपाचं अज्ञान. ते या ठिकाणी पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून अशा प्रकारे यद्यपि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ जे आहे त्यांच्या संयोगामध्ये ही संपूर्ण सृष्टीची रचना जी झालेली आहे त्या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या दोघांच्या संयोगातून या संपूर्ण सृष्टीची रचना कशा प्रकारे होणार आहे किंवा कशा प्रकारे झाली आहे त्याचा असणारं उत्तर पुन्हा आता तिसऱ्या असणारा जो श्लोक आहे या तिसऱ्या श्लोकाच्या द्वारे अत्यंत स्पष्टपणे कशा प्रकारे क्षेत्र म्हणजे नक्की काय, क्षेत्रज्ञ म्हणजे नक्की काय, प्रकृती माया म्हणजे नक्की काय याचा असणारं यथार्थ निरूपण या तिसऱ्या आणि चौथ्या श्लोकाच्या माध्यमातून या ठिकाणी केलं. आणि म्हणून अशा प्रकारे काय क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोग ईदृशा भूत कारणम इति आह. की अशा प्रकारे काय कशा प्रकारे तर अशा प्रकारे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ संयोग देह आणि देही क्षेत्र क्षेत्रज्ञ यांचा जो संयोग आहे भूतांचे कारण होय हे कशा प्रकारे आहे. हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा असणारा संयोग जो आहे हा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा असणारा संयोग कशा प्रकारे होतो हे या श्लोकाच्या द्वारे अतिशय स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न केला. हे पुढील श्लोकामध्ये दाखवलं आहे. आणि म्हणून तिसऱ्या श्लोकाच्या माध्यमातून या सृष्टीची असणारी रचना नक्की काय, माया प्रकृती म्हणजे नक्की काय, मग या माया प्रकृतीमध्ये असणारा किंवा या माया आणि प्रकृतीला तिच्या कामामध्ये प्रवृत्त करणारा नक्की कोण याचा असणारं उत्तर इथं अतिशय स्पष्टपणे देण्याचा प्रयत्न केला. मम योनिर्महद् ब्रह्म तस्मिन् गर्भं ददाम्यहं संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत. हे भारत काय मम योनिर्महद् ब्रह्म की मम योनी म्हणजे या ठिकाणी असणारी माझी असणारी काय योनी ही या शब्दाचा अर्थ या ठिकाणी त्रिगुणात्मिका असणारी प्रकृती. या त्रिगुणात्मिका प्रकृतीपासून काय केलं हे संपूर्ण जगत जे आहे या संपूर्ण जगताची निर्मिती माझी मूल जी प्रकृती आहे त्रिगुणात्मिका माया आहे तिच्यापासून काय केलं या संपूर्ण जगताची मी काय केलं निर्मिती केली. आणि ती जगताची निर्मिती झाल्यानंतर काय केलं तस्मिन् गर्भम दधाम्यहम त्यामध्ये जगताची निस्ती निर्मिती करून नाही तर त्याला चालवण्यासाठी अपेक्षित असणारी शक्ती हे महत्वाचं आहे. सगळे विद्युत उपकरणं या ठिकाणी असताना त्या विद्युत उपकरणामध्ये चालवण्याकरिता असणारी शक्ती म्हणजे विद्युत लाईट जर नसेल तर काय हे सगळं जडच आहे. मग त्याप्रमाणे हे त्रिगुणात्मिका प्रकृती जी आहे यद्यपि ती संपूर्ण सृष्टीची जरी तिच्याद्वारे मया अध्यक्षेण प्रकृती ही माझ्या अध्यक्षतेखालीच सूयते सचराचरम या संपूर्ण सृष्टीची रचना करते. परंतु ह्या सृष्टीची रचना केल्यानंतर त्याच्यामध्ये असणारी चालवण्याची शक्ती जो चेतना अंश जो आहे ईश्वर अंश जीव अविनाशी सांगितलं याच्यामध्ये असणारा चेतना अंश याच्यामध्ये बोलण्यासाठी तेच केनोपनिषदाने सांगितलं श्रोत्रस्य श्रोत्रम चक्षुषः चक्षुरत प्राणस्य प्राणः. तो प्राणाचा सुद्धा प्राण आहे. म्हणजे काय या प्राणासाठी श्वासोश्वास घेण्याकरिता म्हणून अपेक्षित जी शक्ती आहे तस्मिन् गर्भम ददाम्यहम. गर्भम म्हणजे त्याच्यासाठी अपेक्षित शक्ती चालवण्यासाठी जी ऊर्जा जी आहे ही ऊर्जा शक्ती देण्याचं काम
हे सगळं चालवण्यासाठी जी ऊर्जा, संपूर्ण सृष्टी ब्रह्मांड चालवण्याकरिता जे ऊर्जा बाजा आहे ती ऊर्जा देण्याचं काम म्हणजे तिच्यामध्ये, म्हणूनच म्हणतात तिच्यात काय जीवरूप गर्भस्मी स्थापन करतो तस्मिन गर्भम दधाम्यहम. त्या ठिकाणी जीवस्वरूपाने काय करतो मी, त्या ठिकाणी जीव स्वरूपाने तो गर्भ त्या ठिकाणी स्थापन करतो. म्हणजे अशा प्रकारे या सृष्टीची रचना करून, या प्रकृतीची रचना करून, या त्रिगुणात्मिका मायेच्या द्वारे पुन्हा मीच काय करतो त्याच्यामध्ये जीवस्वरूपाने त्या ठिकाणी येतो. आणि मग काय संभवच सर्वभूतानाम, आणि त्यानंतर त्यापासूनच काय होते संभवच सर्वभूता. संभवा म्हणजे काय संपूर्ण प्राणी मात्र त्याच्यापासूनच काय होतात उत्पन्न होतात. ततो भवती भारत. म्हणजे अशा प्रकारे प्रकृती आणि पुरुष यांच्याद्वारे या प्रकृतीमध्ये असणारे चेतनांश, जीव अंश जो आहे हा माझा असल्यामुळे ममैवांशो जीवलोके हा त्या ठिकाणी मी स्थापित करून या प्रकृतीच्या द्वारे काय करतो, या संपूर्ण मी सृष्टीची रचना करतो. म्हणजे अशा प्रकारे या सृष्टीची रचना केल्यानंतर त्या सृष्टीचं असणारं संपूर्ण कार्य त्या ठिकाणी काय होतं आरंभ होतं. म्हणजे सृष्टीचा कार्य आरंभ होण्याकरिता जे अपेक्षित त्या ठिकाणी शक्ती आहे, जी चेतन शक्ती आहे, जी ऊर्जा त्याला अपेक्षित आहे, ही ऊर्जा कोणापासून प्राप्त होते, ते ही ऊर्जा त्या ठिकाणी त्या परमेश्वरापासूनच काय होते प्राप्त होते. पाहू आचार्य काय म्हणतात, आचार्य म्हणतात मम इति मम स्वभूत मदीया माया त्रिगुणात्मिका प्रकृती म्हणजे योनिही सर्वभूतानां कारणं सर्वकार्येभ्यः महत्त्वात् कारणत्वात् बृहणत्वाच्च भरणाच्च स्विकाराणां महद्ब्रह्म इति योनिः एव विशिष्यते. तस्मिन् महदे ब्रह्मणि योनौ गर्भं म्हणजे हिरण्यगर्भजन्मनः बीजं सर्वभूतजन्मकारणं बीजं ददामि निक्षिपामि. क्षेत्रक्षेत्रज्ञ प्रकृतिद्वयशक्तिमान् ईश्वरः अहम् अविद्याकामकर्मोपाधिस्वरूप अनुविधायिनं क्षेत्रज्ञं क्षेत्रेण संयोजयामि इत्यर्थः. संभवः समुत्पत्तिः सर्वभूतानां हिरण्यगर्भोत्पत्तिद्वारेण ततः तस्मात् गर्भविधानात् भवति हे भारत. म्हणजे अशा प्रकारे काय म्हणतात मम मम म्हणजे माझी प्रकृती भगवंतापासून मयाध्यक्षेन प्रकृती भगवंतापासूनच काय झालं या प्रकृतीची निर्मिती झाली. आणि म्हणून ते म्हणतात मम म्हणजे माझी जी काय आहे प्रकृती, काय जी कशी आहे जी त्रिगुणात्मिका माया. जी माया आहे ही त्रिगुणात्मिका, त्याच्यामध्ये काय सात्विक राजसिक तामसिक या गुणांनी युक्त असणारी ह्या त्रिगुणात्मिका जी माया आहे ही काय मम माझी प्रकृती आहे. ती माझ्यापासूनच काय केलं या मायेची निर्मिती केली. मग काय केलं पुढं मम म्हणजे माझी प्रकृती जी त्रिगुणात्मिका माया ती या सर्व भूतांची योनी म्हणजे कारण आहे. त्यापासूनच ही भूत मात्र जे या ठिकाणी जन्माला आपण सर्वजण आलेलो आहोत, या सगळ्यांचं मूल कारण काय, तर या सगळ्यांचं मूल कारण म्हणजे ही असणारी माया, मायेपासूनच ते या ठिकाणी सांगण्याचं केलं. ते त्रिगुणात्मिका माया हीच काय सर्व भूतांची योनी म्हणजे कारण आहे. आपल्या सर्वांचं मूलभूत कारण काय तर माये, या त्रिगुणात्मिका मायेपासूनच आपण सगळे आहोत. म्हणून आपण सगळे काय मायेच्या अधिकाराखाली आहोत. आणि भगवंत मायाधिपती आहे. दोन्ही शब्दामध्ये फरक आहे. मायाधिपती आणि मायेच्या अधीनपती. आपण मायेच्या अधीन आहे आणि भगवंत मायेचा अधिपती आहे. भगवंताला ज्यावेळेस वाटलं आता संपूर्ण सृष्टीची रचना केलं त्यावेळेस त्याने काय केलं या त्रिगुणात्मिका मायेच्या द्वारे या संपूर्ण सृष्टीची रचना करून घेतली. आणि तेच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला की म्हणून काय झालं ही सर्व भूतांची योनी म्हणजे काय, ही सर्व भूतांची योनी म्हणजे कारण काय या त्रिगुणात्मिका मायेच्या द्वारे त्या संपूर्ण काय संसाराची उत्पत्ती. आणि म्हणून आपण काय म्हणतो जोपर्यंत माया आहे तोपर्यंत ज्ञाते तत्वे कस संसार हा. म्हणून सांगितलं की एकदा तत्व जे आहे ते तत्व एकदा ज्ञात झाल्यानंतर काय आहे त्याच्या दृष्टीने संसार नाही. म्हणजे संसार कधी तर जोपर्यंत मायेचं आवरण आहे
तोपर्यंत संसार. मग ते या ठिकाणी सांगितलं ती सर्व भूतांची योनी म्हणजे कारण आहे. आणि ती कशी आहे? महत ब्रह्म आहे. महत ब्रह्म याने ते महान ब्रह्म नाही घ्यायचं, हे महत कारण या ठिकाणी संपूर्ण जगताचं असणारं मुख्य कारण या शब्दाने इथं महत ब्रह्म हा शब्द घ्यायचा. नाही तर महत ब्रह्म म्हणून तुम्ही त्या ठिकाणी ते ब्रह्मस्वरूप ते आणताल, ते ब्रह्माचा इथे संबंध नाही. तर इथे महत ब्रह्म या शब्दाने या संपूर्ण सृष्टीचं असणारं महत कारण, मुख्य कारण काय, तर ती असणारी त्रिगुणात्मिका माया हा अर्थ इथे ग्रहण करायचा. आणि ती महत ब्रह्म आहे. ती माया काय, सर्वांची असणारे कारण. ती कशी आहे? ती महत ब्रह्म आहे. कारण का, कारण सर्व कार्यांपेक्षा ती मोठी असल्यामुळे महत आहे या संपूर्ण सृष्टीची रचना. महत ब्रह्म का, तर या संपूर्ण सृष्टीची रचना आहे. या संपूर्ण सृष्टीची रचना तिच्यापासूनच होत असल्यामुळे कारण सर्व कार्य म्हणजे संपूर्ण आपण काय कार्य कारण भाव आपण ज्याला म्हणतो, कार्य कारण भाव ह्या म्हणून अशा या कार्य कारण भावामध्ये हे संपूर्ण जे आपण पाहतो आहे काय संपूर्ण कार्य. याचं कारण काय, तर याचं असणारं कारण म्हणजे ते महत ब्रह्म त्रिगुणात्मिका माया. या मायेपासून कारणापासून कार्याची निष्पत्ती. कारण काय, मृत्तिका कार्य घट, तसं ही त्रिगुणात्मिका माया कारण आणि तिच्यापासून जगताची उत्पत्ती कार्य. आणि म्हणून यमपूर एवढं संपूर्ण जगत तिच्यापासून निर्माण केल्यामुळे काय केलं, ती सर्व कार्यांपेक्षा मोठी असल्यामुळे तिच्याद्वारे या संपूर्ण जगताची म्हणजे संपूर्ण सृष्टीची रचना जी आहे, या संपूर्ण सृष्टीची रचना तिच्यापासूनच होत असल्यामुळे ती काय मोठी असल्यामुळे सर्व कार्यापेक्षा जे जे आपण पाहतो आहोत ते सगळं काय, हे संपूर्ण जगत, ही संपूर्ण सृष्टी तिच्यापासूनच निर्माण झाली असल्यामुळे काय झालं, ती सर्वात मोठी असल्यामुळे आणि म्हणून ती सर्वात मोठी आणि म्हणून तिला या ठिकाणी महद हा शब्द त्या ठिकाणी दिले. महान, मोठी, सर्वात अशा प्रकारे महद आहे. आणि स्वकीय विकारांचे भरण पोषण तिच्या योगाने होत असल्यामुळे ती ब्रह्म आहे. स्वकीय विकारांचे म्हणजे त्यामध्ये असणारे विकार, यामध्ये असणारे काम क्रोध आदी या सगळ्यांच्या विकारांचं काय करते ती त्या मायेच्या द्वारे, त्या एक मायेच्या अनुषंगाने, एकदा मायाच्या आपण अधीन झालो की सगळे मायेचे असणारे विकार काम क्रोध आदी या सगळ्यांनी काय म्हणून तेच स्वकीय विकारांचे भरण पोषण होत तिच्या योगाने होत असल्यामुळे ती ब्रह्म आहे. आणि म्हणून ती महद ब्रह्म ही योनीची विशेषण आहे. आणि अशा प्रकारे हे महद ब्रह्म जे आहे, हे महद ब्रह्म या ठिकाणी जो शब्द दिलेला आहे, हा महद ब्रह्म या ठिकाणी त्रिगुणात्मिका जी प्रकृती माया आहे, त्या त्रिगुणात्मिका प्रकृती मायेसाठीच हे अत्यंत महान असून काय स्वतःच्या विकारांनी युक्त असल्यामुळे हे महद ब्रह्म असा तिला या ठिकाणी शब्द दिलेला आहे. आणि म्हणून महद व ब्रह्म ही योनीचीच विशेषण आहे. योनीचीच म्हणजे त्या त्रिगुणात्मिका मायेचीच. हे दोन्ही महद आणि ब्रह्म, त्या महद आणि ब्रह्म शब्दाने मग तिकडे जायचं नाही म्हणून त्यांनी इथं विशेष व्याख्यान केलं की महद ब्रह्म शब्दाने आपल्याला महद ब्रह्म म्हणून आपल्याला लगेच ते ब्रह्म सापडेल. पण या ठिकाणी या श्लोकामध्ये महद ब्रह्म या शब्दाने महान असणारी ती त्रिगुणात्मिका माया हा अर्थ या ठिकाणी ग्रहण केला पाहिजे. आणि म्हणून महद ब्रह्म ही का त्या योनीचीच विशेषणे आहेत. योनीचीच म्हणजे ती असणारी त्रिगुणात्मिका माया, तिचीच या ठिकाणी महद ब्रह्म ही विशेषणं आहे. त्या महद ब्रह्म असलेल्या योनीच्या ठिकाणी अशा प्रकारे असणारी ही त्रिगुणात्मिका माया जी कशी महद ब्रह्म या स्वरूपाने या ठिकाणी सांगितली. अनेक विकारयुक्त महान असणारी ही त्रिगुणात्मिका माया त्या ठिकाणी काय त्या महत असलेल्या त्रिगुणात्मिका मायेच्या काय योनीच्या ठिकाणी मी काय करतोय, त्या योनीच्या ठिकाणी मी गर्भधारण करत असतो. म्हणजेच काय तर महद ब्रह्माच्या ठिकाणी मी हिरण्यगर्भाच्या जन्माचे बीज अर्थात सर्व भूतांच्या जन्माचे बीज स्थापन करत असतो. आणि त्यानंतर त्या मायेच्या द्वारे त्या ठिकाणी हिरण्यगर्भ या अनुषंगाने या ठिकाणी कोण ब्रह्मापासून सर्व सृष्टीची निर्मिती, तो आदिपुरुष म्हणून त्याद्वारे मी काय करतो हिरण्यगर्भाच्या जन्माचे बीज सर्वात प्रथम त्याची निर्मिती करून त्यापासून काय पुढे या संपूर्ण सृष्टीची मी निर्मिती करत असतो. त्या ठिकाणी महद ब्रह्माचे ठिकाणी मी हिरण्यगर्भाच्या जन्माचे बीज आता सर्व भूतांच्या जन्माचे बीज स्थापन करतो. त्या अनुषंगाने हिरण्यगर्भाच्या अनुषंगाने ब्रह्माच्या अनुषंगाने पुन्हा ज्या जी सर्व जी आहेत
सर्व प्राणीमात्रांचं असणाऱ्या जन्माचं बीज काय संस्कार आणि जशी जशी त्याची कर्म त्या कर्माच्या अनुषंगाने त्या प्राणांचं बीज त्या ठिकाणी मी काय करतो स्थापित करत असतो. क्षेत्र व क्षेत्रज्ञ या ज्या दोन प्रकृती त्या माझ्या दोन शक्ती आहेत. या दोन्हीही मी जो परमात्मा आहे या मी परमात्म्याच्या कोणत्या एक क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ एक अशी जड आणि एक चेतन या दोन्ही काय या दोन्ही प्रकृती गुणाच्या आहेत. या माझ्याच आहे माझ्याच अधीन राहणारे आहे माझ्यापासूनच निर्माण झालेले आहे. तस्मात् आत्मना आकाश संभूता त्या ठिकाणी पंचीकरण होऊन हे असणारे संपूर्ण जड आणि त्याच्यामध्ये असणारं चेतन तत्व हे दोन्ही काय हे माझ्यापासूनच निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून तेच या ठिकाणी सांगितलं बीज स्थापन करत असतो. क्षेत्र व क्षेत्रज्ञ या ज्या दोन प्रकृती त्या माझ्या दोन शक्ती आहे. या दोन्ही ही क्षेत्र स्वरूपाची म्हणजे जी जड आणि क्षेत्रज्ञ स्वरूपाची म्हणजे असणारी चेतन या दोन्ही ज्या शक्ती आहेत या दोन्हीच्या दोन्ही शक्ती या किंवा या दोन्ही प्रकृती ज्या आहेत या दोन्हीच्या दोन्ही प्रकृती त्या माझ्या दोन शक्ती आहेत. या दोन्ही कोणापासून निर्माण झाल्या तर या दोन्हीच्या दोन्ही माझ्यापासूनच निर्माण झाल्या. म्हणून या दोन्हीही काय झाल्या या दोन्ही शक्ती आहेत. त्या शक्तीने युक्त असलेला मी ईश्वर आणि अशा प्रकारे त्या दोन्ही शक्तींनी युक्त असणारा मी परमेश्वर म्हणजे माझ्याद्वारे या संपूर्ण सृष्टीची रचना केल्यानंतर काय करतो मी ईश्वर या दोन्हींनी शक्तीने ईश्वर असलेला मी ईश्वर अविद्या काम कर्म या उपाधींना अनुसरून असणाऱ्या क्षेत्रज्ञाचा क्षेत्राशी संयोग करीत असतो. मी काय करतो माझं काम काय मग अविद्या काम आणि कर्म याच्या अनुषंगाने अविद्या म्हणजे मूल अज्ञान त्यानंतर काम आणि त्यानंतर केलेली असणारी कर्म अविद्या काम आणि कर्म या तिन्हीच्या अनुषंगाने या उपाधींना अनुसरून त्यांचे काम आणि कर्म या कर्माच्या अनुषंगाने त्यांना कोणकोणत्या योनीमध्ये प्रविष्ट करायचं कोणाकोणाला कुठे द्यायचं आहे. कारण का आपापलं जशी आपली कर्म आहे त्या कर्माच्या अनुषंगाने कर्मसिद्धांत ज्याप्रमाणे आपली कर्म आहेत त्या कर्माच्या अनुषंगाने त्याची फल परिपक्व अवस्थेला गेल्यानंतर त्या कर्माच्या अनुषंगाने संचित प्रारब्ध आणि आगामी ही काय झाली कर्माची असणारी गती आहे. आणि त्या गतीच्या अनुषंगाने त्याच्या प्रारब्ध कर्मानुसार तेच अविद्या त्याला मूलभूत कारण काय अविद्या का तर अविद्या म्हणजे स्वस्वरूपाचं अज्ञान असल्यामुळे मी कोण हे जाणत नसल्यामुळे तो त्या ठिकाणी अविद्या काम आणि कर्म या दोनाच्या अनुषंगाने या उपाधींना अनुसरून काय करतोय त्या या उपाधींना अनुसरून असणाऱ्या क्षेत्रज्ञाचा क्षेत्राशी संयोग करीत असतो. क्षेत्रज्ञ म्हणजे या ठिकाणी असणारा जीवात्मा त्याचा काय करतो त्या ठिकाणी असणाऱ्या शरीराशी असणारा संबंध तो कशा प्रकारे येतो ते आता त्या ब्रह्मसूत्रामध्ये मला वाटतं 4थ्या अध्यायामध्ये हा सगळा विषय सांगितला आहे की कशा प्रकारे तो वर गेल्यानंतर त्या पाण्याच्या द्वारे खाली येतो. जे ज्यावेळेस पाऊस पडतो त्या पावसाच्या द्वारे तर त्या जिथं जिथं त्याचा संयोग असेल कर्म तेच अविद्या कर्म आणि काम या अनुषंगाने ज्या भूमीमध्ये त्याला यायचं असेल त्या भूमीच्या अनुषंगाने तो त्या लोकातून जलद्वारे त्या खाली भूमीवर येतो. भूमीवर पडल्यानंतर काय होतो त्या ठिकाणी भूमीवर पडल्यानंतर त्या ठिकाणी असणारे अन्नात भवन्ति भूतानी त्या ठिकाणी ते तृणादी जे आहेत त्या ठिकाणी असणारं जे अन्न आहे त्याच्याद्वारे तो काय त्या ठिकाणी त्याला प्रारब्ध कर्माच्या अनुषंगाने जायचा असेल त्या ठिकाणी तो त्या अन्नाच्या द्वारे त्या पुरुषाच्या शरीर अथवा स्त्रीच्या शरीरामध्ये प्रविष्ट होऊन पुन्हा त्या ठिकाणी कर्माच्या अनुषंगाने प्रारब्ध अनुषंगाने त्या ठिकाणी तो जन्माला येतो. ते सगळा जो विषय आहे त्या ठिकाणी सांगितलेला आहे. पुढे ब्रह्मसूत्रामध्ये असणारा 4थ्या अध्यायामध्ये हा सगळा विषय त्यांनी कशा प्रकारे तो येतो हे सगळं त्या ठिकाणी सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला. आणि मी तर एवढंच की त्याच्या ठिकाणी त्या असणाऱ्या जीवाच्या कर्माणु अनुषंगाने कर्माची असणारी जी फलं आहे ती परिपक्व झाल्यानंतर त्या फलाचे असणारा अनुभव घेण्याकरिता प्रारब्धाच्या अनुषंगाने तो त्या ठिकाणी येतो. आणि म्हणून त्याला मग काय करायचं क्षेत्रज्ञाचा क्षेत्राशी संयोग क्षेत्र म्हणजे शरीराशी अनुभवण्यासाठी म्हणून काहीतरी जागा पाहिजे. म्हणून त्या जीवात्म्याचा कशाशी या क्षेत्राशी
काय करतो मी? संयोग करीत असतो. ती सुख आणि दुःख अनुभवायला काहीतरी तिथं स्थळ पाहिजे आणि म्हणून त्या अनुषंगाने त्या क्षेत्रज्ञाचा त्या जीवात्म्याचा या शरीराशी मी संबंध करून देतो. तेच सांगत असणाऱ्या क्षेत्रज्ञाचा क्षेत्राशी संयोग करीत असतो. त्यापासून म्हणजे काय? त्या मूल कारणापासून, अर्थात मूल कारण म्हणजे अर्थापासून त्या योनीचे ठिकाणी बीज स्थापन केल्यापासून हिरण्यगर्भाच्या उत्पत्तीद्वाराने हे भारत सर्व प्राण्यांची उत्पत्ती होत असते. अशा प्रकारे काय की त्या मूल कारणापासून, मूल कारण म्हणजे ते असणारे मूल अज्ञान, त्या मूल अज्ञानामुळे अर्थात त्या योनीचे ठिकाणी काय करतो मी? बीज स्थापन केल्यापासून हिरण्यगर्भाच्या उत्पत्तीद्वारे त्या ठिकाणी पहिली उत्पत्ती हिरण्यगर्भ म्हणजे ब्रह्माची, ब्रह्मापासून मग संपूर्ण सृष्टीची रचना, त्या गर्भाच्या अनुषंगाने ते बीज त्या ठिकाणी ठेवून मी संपूर्ण काय या सृष्टीची काय करत असतो? या प्राण्यांची या ठिकाणी मी उत्पत्ती करत असतो. आणि म्हणजे अशा प्रकारे परमेश्वर काय करतो? तर परमेश्वर अशा प्रकारे या त्रिगुणात्मिका प्रकृती जी आहे, या त्रिगुणात्मिका प्रकृतीला आपल्या अधीन करून या जीवाला काय आपापल्या कर्माची असणारी फल उपभोगण्याकरिता त्या ठिकाणी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा संयोग करून या संपूर्ण सृष्टीची रचना कोण करतो? मी स्वतःच करत असतो. आणि अशा प्रकारे मग काय करतो मी? सर्व योनिषी कौंतेय या संपूर्ण सृष्टीची रचना करतो. म्हणजे नक्की काय करतो? तर त्याचं उत्तर पुन्हा देतात. सर्व योनिषु कौंतेय मूर्तयः संभवन्ति तासां ब्रह्म महद्योनिः अहम बीजप्रदः पिता. की अशा प्रकारे या सृष्टीची रचना करतो. सृष्टीची रचना करतो म्हणजे नक्की काय करतो? तर सर्व योनिषु कौंतेय मूर्तयः संभवन्ति. सगळ्या योनीमध्ये हे अर्जुन काय? देवतादी सर्व योनींमध्ये ज्या मूर्ती आकार जी शरीरे उत्पन्न होतात, म्हणजे संपूर्ण देवतादी योनींमध्ये जी जी काय जी शरीर उत्पन्न होत असतात त्या सर्व मूर्तींची माझी प्रकृती उत्पत्ती स्थान आहे. या सगळ्यांचं उत्पत्ती मूल उत्पत्ती स्थान काय? तर माझी प्रकृती म्हणजे माझी असणारी त्रिगुणात्मिका माया. या त्रिगुणात्मिका मायेच्या द्वारे काय करतो? माझी प्रकृती उत्पत्ती स्थान आहे. आणि मी काय करतो? बीज देणारा जनक आहे. अहम बीज प्रदपिता. या सगळ्यांमध्ये मी काय करतो? या संपूर्ण सृष्टीमध्ये याच्यामध्ये असणारा जो चेतन अंश आहे, हा चेतन अंश देण्याचं बीज प्रदपिता म्हणजे त्या ठिकाणी असणारा चेतन अंश. नुसतं शरीर असून उपयोग नाही. शरीरामध्ये शरीरही पाहिजे, देहामध्ये देही पाहिजे. क्षेत्रज्ञामध्ये क्षेत्रज्ञ, क्षेत्रामध्ये क्षेत्रज्ञ पाहिजे. तर क्षेत्रज्ञ म्हणजे जो असणारा जीव अंश, त्या ठिकाणी जो चेतन अंश जो आहे, हा चेतन अंश देण्याचं काम कोण करतो? हा चेतन अंश देण्याचं काम मी करतो. आणि म्हणून काय? अहम बीज प्रदपिता. हा या सगळ्यामध्ये चेतन अंश जो आहे, हा चेतन अंश देण्याचं काम मी करत असतो. आचार्य काय म्हणतात? सर्व योनिषी देव पितृ मनुष्य पशु मृगादिषु. सर्व योनिषी म्हणजे सगळ्या योनी आल्या त्याच्यामध्ये. कोणकोणत्या? देव पितृ मनुष्य पशु मृगादिषु या सर्व योनिषु कौंतेय मूर्तयः देह संस्थान लक्षणाः मूर्छितांग अवयवाः मूर्तयः संभवन्ति हि याः तासां मूर्तानां ब्रह्म महत् सर्वावस्थं योनिः कारणम् अहम ईश्वरः बीजप्रदपिताः गर्भाधानस्य कर्ता इति पिताः. की अशा प्रकारे काय म्हणतात? अशा प्रकारे देव पितर मनुष्य पशु मृग म्हणजे या सर्व योनीशी म्हणजे जेवढ्या काही योनी आहेत, या सर्व योनींमध्ये सर्व काय करतो? इत्यादी सर्व योनींच्या ठिकाणी या सर्व योनीच आहेत. सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या या सगळ्या योनी आहे. काही पाप योनी आहे, काही पुण्यात्मक आहे, काही समसमान आहे. म्हणून ते सर्व दिलं या ठिकाणी अलग अलग. देव हे पुण्य अधिक झाल्यावर देव योनीशी, पाप आणि झाल्यानंतर म्हणून खालची योनी पशुपक्षी योनी झाली, आणि त्यानंतर समान झाल्यानंतर मनुष्य योनी. म्हणून अशा प्रकारे या सर्व ज्या योनी आहेत त्या सर्व योनींमध्ये देव पितर मनुष्य पशु मृग
या सर्व योनीमध्ये काय होतं, समृग इत्यादी सर्व योनींच्या ठिकाणी या सर्व योनी आहे, या सर्वांच्या ठिकाणी काय हे गुंदीपुत्र काय देहाकार रूप मूर्ती म्हणजे अनेक अंगे व अवयव यांचा समुदाय उत्पन्न होत असतात. देहाकार मूर्ती म्हणजे यामध्ये शरीर म्हणजे काय, शरीर म्हणजे अंग आणि प्रत्यंग सहित अनेक प्रकारचे अंग आणि अवयव, अंग आणि त्या ठिकाणी असणारे अवयव यांचा समुदाय, आणि या समुदाया उत्पन्न होत असतात त्या मूर्तींचे कारण. आणि अशा प्रकारे या शरीराचं असणारं कारण म्हणजे उत्पत्ती स्थान सर्व अवस्थांनी युक्त असे महद्ब्रह्म असून म्हणजे या शरीराचं जे आहे उत्पत्ती स्थान महद्ब्रह्म म्हणजे ती त्रिगुणात्मिका माया जी आहे, या त्रिगुणात्मिका मायेच्या द्वारे या संपूर्ण सृष्टीची अथवा या संपूर्ण असणारे हे संपूर्ण कोण देव पितर मनुष्य पशु मृग इत्यादी या संपूर्ण योनींची प्राप्ती करून त्यांना निर्माण करून काय करतो महद असा असून मी काय करतो मग मी ईश्वर. अशा प्रकारे संपूर्ण याची निर्मिती झाली, शरीराची सृष्टीची सगळ्याची निर्मिती झाल्यानंतर मी काय करतो मी ईश्वर, मी स्वतः काय करतो त्यामध्ये बीजप्रथा म्हणजे गर्भस्थापना करणारा पिता आहे, त्यामध्ये संपूर्ण सृष्टीची निर्मिती झाली. यानंतर या शरीराची संपूर्ण निर्मिती झाल्यामध्ये त्याच्यामध्ये असणारं बीजपद पिता, त्यामध्ये गर्भस्थापना म्हणजे त्याच्यामध्ये असणारं जीवचेतन तत्व, जीव म्हणजे काय त्यामध्ये असणारं शरीरामध्ये असणारं देहामध्ये असणारं जे चेतन तत्व आहे ते चेतन तत्व स्थापन करण्याचं जे काम आहे, म्हणून मी पिता आहे. या सगळ्यामध्ये याला काम करण्याची जी शक्ती आहे, ही काम करण्याची शक्ती देण्याचं जे कार्य आहे, हे कार्य कोण करत असतं, हे कार्य मी स्वतः करत असतो. आणि म्हणजे अशा प्रकारे या संपूर्ण सृष्टीची रचना करून त्या ठिकाणी मी काय करतो त्या जीवांना काय स्वकर्मानुसार आपापल्या कर्माच्या अनुषंगाने, मग ती कर्माच्या अनुषंगाने म्हणजे त्याचं मूल असणारं अज्ञान, या मूल अज्ञानामुळे काय झालं तो असणारा वास्तविक काय परमेश्वरच आहे, परंतु या अज्ञानामुळे तो स्वतःला आत्मा, या मूल अज्ञानामुळे स्वतःला जीवात्मा म्हणायला लागला आणि काय या संपूर्ण चक्रामध्ये तो पुन्हा आला. म्हणजे अशा प्रकारे संपूर्ण चक्राची असणारी रचना क्षेत्रज्ञ प्रकृती आणि त्या अनुषंगाने जीव या दोघांची असणारी मूलभूत रचना करणारा जो आहे तो कोण आहे, मयाध्यक्षेन प्रकृती, माझ्याच द्वारे या संपूर्ण सृष्टीची आणि या जीवमात्राची असणारी रचना मी स्वतः करत असतो. के गुणा कथम बध्नाती उच्यते, गुण कोणकोणते आणि ते जीवाला कसे बद्ध करतात हे पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. आणि म्हणजे अशा प्रकारे आता प्रकृती आणि त्या ठिकाणी जीव यांची उत्पत्ती केल्यानंतर गुण कोणकोणते आणि ते जीवा या ठिकाणी जो बद्ध होतो हा जीव कोणत्या आणि कशा प्रकारे हा जीव या ठिकाणी बद्ध होतो, मग नक्की गुण म्हणजे नक्की काय, कोणकोणते गुण ते पुन्हा सांगून पुढच्या श्लोकाच्या द्वारे सत्व रज तम आदी हे 3 गुण आणि ते कशा प्रकारे त्या जीवाला बद्ध करतात हे सांगण्याचं काम 5व्या श्लोकाच्या द्वारे सांगतात. सत्वं रजस्तम इति गुणाः प्रकृती संभवाः निबद्धन्ति महाबाहो देहिनमव्ययम्. की अशा प्रकारे कशा प्रकारे हे असणारे सात्विक राजसिक तामसिक गुण या जीवाला कशा प्रकारे या ठिकाणी बद्ध करतात याचं विशेष व्याख्यान जे आहे 5व्या श्लोकाचं असणार का. आता ते सगळं त्याच्यानंतर त्या सत्वगुण आहे, राजसिक आहे, तामसिक आहे, त्याचं पुन्हा व्याख्यान तिथनं 5व्याला चालू केले. 5, 6, 7, 8 पर्यंत एकाच ह्याच्यात चालेल. त्यामुळे त्याचं असणारं विशेष व्याख्यान उद्याच्या पाठामध्ये आपण पाहणार आहोत. आता प्रथम